नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या आठवड्याभरात कांदा बाजार भाव हे 400 ते 500 रुपयांनी मित्रांनो पडलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना एकच आशा आहे की 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठणार आणि कांदा बाजाराला थोडासा याचा आधार मिळेल, जेणेकरून मित्रांनो शेतकऱ्याचा त्यामध्ये फायदा होईल। पण मित्रांनो, खरंच 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी ही उठणार आहे की सरकार त्याला आणखी मुदतवाढ देईल? मित्रांनो, याच गोष्टीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर आजचा व्हिडिओ हा खूप माहितीपूर्ण होणार आहे। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आपला आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा। मित्रांनो, कालच लोकसभा निवडणुकीचं जे वेळापत्रक आहे हे मित्रांनो जाहीर झालं आणि तुम्ही बघू शकता आता की 19 एप्रिल पासून लोकसभा निवडणूक ह्या स्टार्ट होतील आणि अशा वेळेत कांदा बाजारभाव जर 25-30 गाठतील तर हे सरकारसाठी चांगलं राहणार नाही, योग्य राहणार नाही। म्हणून मित्रांनो, आणि येणाऱ्या काळात जर कांदा बाजारभाव खूप जास्त पडले, म्हणजे 5 आणि 7 रुपयावर आले, तर शेतकऱ्यामध्ये खूप जास्त नाराजी होईल आणि मित्रांनो, सरकारला शेतकऱ्याची नाराजीही येणाऱ्या काळात परवडणार नाही। म्हणून आता सरकारचा एकच आता एक हे राहणार आहे मित्रांनो, निर्णय राहणार आहे की शेतकरी आणि जो विक्रेता आहे या दोघांनाही कुठे मेंटेन करून दोघांनाही खुश ठेवण्याचं काम सरकारकडून येणाऱ्या काळातही होऊ शकतं। तर मित्रांनो, हे कसं? मित्रांनो, कांदा निर्यात बंदी तर 31 मार्च नंतर हटणार आहे। माझ्या मताने मित्रांनो, कांदा निर्यात बंदी ही 100% 31 मार्च नंतर हटणार आहे। पण मित्रांनो, जशी आता या काही दिवसात बांगलादेश UAEला जसा कांदा पुरवला आणि ज्या अटी शर्तीने मित्रांनो ही थोडीशी जे कांदा निर्यात बंदी हे चालू केली, असाच प्रकार मित्रांनो 31 मार्च नंतर राहणार आहे। फक्त आताच्या तुलनेत 31 मार्चला जे कांदा निर्यात बंदी हटणार आहे मित्रांनो, याच्यात थोडा जास्त कांदा हा बाहेर देशात जाऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, कांदा बाजारभावात 100 ते 200 रुपयाची वाढ ही मित्रांनो होऊ शकते। ज्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी हटून कांदा बाजारभाव हे 25 ते 30 रुपयापर्यंत जाऊ शकतात, तर मित्रांनो असं होणार नाही आहे। निवडणुकीचा काळ आहे मित्रांनो, सरकार याच्यावर प्रत्येक गोष्टीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे। पण मित्रांनो, आता ज्याप्रमाणे 14 ते 15 रुपयाच्या हिशोबाने कांदा बाजारभाव चालू आहेत, तर मित्रांनो येणाऱ्या काळात मला असं वाटते की एप्रिल महिन्यामध्ये 1600-1700 रुपये कुठेपर्यंत मित्रांनो 1800 रुपयापर्यंत ही भाव जाऊ शकतात आणि 1400 ते 1800 या दरम्यानच भाव राहतील। याच्यापेक्षा जास्त वाढण्याचीही काही आशा नाही आहे मित्रांनो आणि एकदम बाजारभाव 1000 रुपये, 800-900 रुपये याच्यावरही येणार नाहीत। म्हणून हा सर्वसाधारण जो भाव पातळी आहे ही 1400 ते 1800 या दरम्यानच राहू शकते। म्हणून या हिशोबाने तुमचं नियोजन करून कांदा विक्री तुम्हाला केव्हा करायची आहे की कांदा साठवून ठेवायचा आहे हे तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या। आणि कांदा बाजारभाव मित्रांनो, जो बाजारात आवक होईल उन्हाळ कांद्याची, ज्या आता मित्रांनो नाशिकचा कांदा आहे किंवा गुजरातमधूनही सध्या चांगल्या प्रमाणात कांद्याची आवक चालू आहे, तर या सर्व गोष्टीही कांदा बाजारभाव ठरवणार आहेत। कारण बाजार समितीत किती आवक दाखवली होते याच्यावरच पुढचं भवितव्य हे राहणार आहे। म्हणून मित्रांनो, अशा प्रकारचं कांदा बाजाराचं पुढचं भविष्य आहे। जर तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यात कांदा बाजारभाव काय राहू शकतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट करा, आपण त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू। आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा आणि कांद्याविषयी असेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।